यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी बलाढ्य भारताच्या नवनिर्मितीचे स्वप्न जागवण्यासाठी राष्ट्रभक्तीची ज्वाला आपल्या हृदयामध्ये पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी हिंदूंच्या संघटनेसाठी आपला समाज एकसंघ करण्यासाठी शिवचरित्राचे अलौकिक सद्गुण नवीन पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले, या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण छत्रपती शिवरायाचे आणि आदिशक्ती तुळजाभवानीचे भक्त भगिनी बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि शालेय वानरसेना, बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी गजापूरच्या खिंडीमध्ये आपल्या रक्ताचा अर्घ्य दिला आणि ती गजापूरची खिंड पावन होऊन गेली। सिद्धी मसूदला अडवताना आपल्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार हे बाजी प्रभूंना सुस्पष्ट दिसलेलं होतं आणि तरीही महाराजांशी संवाद करताना ते म्हणाले, महाराज आपण विशाळगडाला सुखरूप जाणे, आम्ही साहेब कामावरी स्वराज्याच्या कामावरी मरतो। ही निष्ठा, ही श्रद्धा कुठून निर्माण झाली असेल? मृत्यू समोर दिसतोय आणि बाजीप्रभू सांगतायत की या मृत्यूला मी सामोरं जातो, महाराज आपण सुखेने विशाळगडाला जावं। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बरोबर लिहिलेलं आहे, तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला, जोपर्यंत विशाळगडाहून छत्रपती शिवरायांचा संकेत येत नाही की ते सुखरूप पोचले, तोफा धडाडत नाहीत, तोपर्यंत मृत्यू जरी आला तरी मृत्यूला सुद्धा झुंजवेन। ही ईर्षा, ही जिद्द, अशी राष्ट्रभक्ती, अशी स्वामी भक्ती, अशी स्वराज्य भक्ती कुठून निर्माण झाली? शिवाजी महाराजांच्याकडून त्यांच्या सगळ्या सहकार्यांना असं काय मिळालं की त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवावं, अग्नी ठेवावा आणि महाराजांना म्हणा, महाराज आम्हाला कामगिरी सांगा स्वराज्याची। कान्होजी जेद्यांनी तर वतनावर पाणी सोडलं राजे समोर, हे पहा वतनावर पाणी सोडले म्हणून शिवाजी महाराजांच्या पायाजवळ अक्षरशः पाणी सोडले। स्वराज्यापेक्षा वतन मोठं नाही हे देशमुखांना, जेध्यांना, बांदलांना, अनेकांना कळायला लागलं। हा केवढा चमत्कार होता। वतनासाठी देशमुख या मावळातले पुण्याजवळचे राजगडच्या पायथ्याचे एकमेकाचे गळे कापण्यात प्रवीण होते। केवढा आश्चर्य आहे की यानं आता राष्ट्रभक्ती कळायला लागली। असं काय महाराजांनी आपल्या सहकार्यांना दिलं की ज्यामुळे ही राष्ट्रभक्ती, हे राष्ट्रप्रेम निर्माण झालं, आपल्या प्राणांची आहुती द्यावी पण हा आपला पोशिंदा जगवावा हे त्यांना कळायला लागलं। असा कोणता चमत्कार घडला?
काय कारण असावं याच्या मागे? आज असं आपल्या राष्ट्रामध्ये काही दिसत नाही. जो तो पैशाच्या मागे धावतोय. या राष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. लोकप्रतिनिधी आपल्याला माहिती आहे, राजराजेश्वर शास्त्री द्रविड या नावाचे एक अतिशय महापंडित, ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला वृत्तपत्रात 1.5 ओळीची बातमी छापली ती, महामहोपाध्याय द्रविड शास्त्री यांचे निधन. आणि त्याच्या शेजारी एका उपसरपंचाचा एवढा फोटो होता छापलेला, छायाचित्र, की त्यांचं कर्तृत्व काय की वाचून कपाळाला हात लावा. ज्यांनी उभा जन्म ज्ञानाची साधना करण्यासाठी दिला. आज राष्ट्रातलं चित्र पाहिलं तर समाज एक संघ नाही. हे हिंदू राष्ट्र 60 वर्ष स्वातंत्र्याला मिळून सुद्धा झालेलं नाही. इथे हिंदू धर्म आलेला नाही. अजून वंदे मातरम आमचं राष्ट्रगीत होत नाही. समाज तुटलेला फुटलेला, 80-85% हिंदू आहेत, पण त्यांना सुरक्षित वाटत नाही. आणि महाराजांच्या कालखंडामध्ये 5 पातशाया महाराष्ट्राच्या उरावर आहेत आणि अत्यंत बलाढ्य बादशाह दिल्लीत बसून राज्य कारभार करतोय. आणि त्यावेळेला मूढभर, अक्षरशः मूढभर या 5 पातशायांनी दिल्लीची शक्ती एकत्र केली. त्याच्या तुलनेमध्ये मूढभर सामर्थ्य असलेले शिवरायाचे शिपाई म्हणतायत आम्ही स्वराज्य निर्माण करू. हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. हे हिंदवी स्वराज्य, हे सज्जनांना तारून नेणारं स्वराज्य, गो ब्राह्मण प्रतिपालक असणारं स्वराज्य. कुठून ही ईर्ष्या निर्माण झाली, कुठून ही जिद्द निर्माण झाली? असा काय चमत्कार घडला? अशी कोणती फुंकर शिवरायांनी आपल्या सोबत्यांच्या मनावर घातली की ज्याच्यामुळे असा त्याग करायला त्यांचे सहकारी तयार झाले? कोणता असा चमत्कार घडला? महाराजांनी ज्या वेळेला अफजल खानाचा वध केला तेव्हापासून हा चमत्कार घडायला प्रारंभ झाला. अफजल खान म्हणजे राक्षस, जणू महिषासुर, त्याच्यावर युद्ध करू नका असा सल्ला महाराजांचे सगळे सहकारी त्यांना देत होते. करू नका, त्याच्याबरोबर आपण झुंजूच शकणार नाही, आपण सला करावा. सला म्हणजे तह करावा, माघार घ्या, हे सगळेजण महाराजांना सांगत होते. एकट्या जिजाऊ भाऊसाहेबांनी सांगितलेलं होतं की संभाजीचे उसने घेणे, कनकगिरीच्या वेढ्यात तुमचा भाऊ मारला गेला तो अफजल खानामुळे, त्याचा प्रतिशोध घ्या, मारा त्या अफजल खानाला. आणि दुसरे होते पंथाजी गोपीनाथ बोकील, वकील. त्यांनी सांगितलं महाराज एकांगी झुंजावे आणि अफजल खानास परास्त करावे. 70 ओलांडलेला हा वृद्ध अशी जिद्द धरतो, असं सामर्थ्य त्याच्या मनामध्ये येतं. हे कुठून निर्माण होतं मला सांगा? राजा स्वतः तसा वागत असला की प्रजा तशी वागते. दिल्ली जशी वागते तशी गल्ली वागते. अगदी साधी गोष्ट आहे. नुसतं सांगून होत नाही. 1,00,000, 10 लाख कोटी शब्दांनी जे सांगून होत नाही ते एका कृतीतून घडत असतं. आणि महाराज स्वतःच्या छातीचा कोट करून सर्वांच्या पुढे असत. त्याचा असा विलक्षण परिणाम त्यांच्या साथीदारांच्यावर झाला की राष्ट्रभक्तीसाठी केव्हाही स्वार्थ त्यागानं आपले प्राण देण्यासाठी महाराजांचे सगळे सोबती सिद्ध झाले. चमत्कार घडला, अक्षरशः अभूतपूर्व होता. 300 वर्षाच्या गुलामगिरीनंतर हे असं अपूर्व घडावं असं स्वप्न सुद्धा कोणी पाहिलेलं नव्हतं. मुजरे करावेत, माना खाली घालून त्या सुलतानांच्या पुढे उभा राहावं, त्यांनी फेकलेला एखादा भाकरीचा तुकडा चघळत बसावा, अशी लाचारी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असताना चमत्कार घडला. अक्षरशः स्तंभ फोडून नृसिंह जसा प्रगट व्हावा तसं महाराष्ट्राचं शौर्याचं, पराक्रमाचं सामर्थ्य प्रगट झालं छत्रपती शिवाजीराजांच्या रूपान. अफजल खानाचा प्रसंग असो, पन्हाळगडावरून स्वतः निघालेले महाराज असो, शाहिस्ते खानाची बोट छाटण्यामध्ये लाल महालावर केलेला हल्ला असो, आग्र्याच्या दरबारामध्ये अपमान झाल्यानंतर प्रगट केलेलं तेज असो, इखलास खानाबरोबर झालेलं युद्ध असो, प्रत्येक युद्धामध्ये चिलखत घालून आपल्या घोड्यावर बसून स्वतः महाराज पहिल्यांदा पुढे असत. आधी केले मगच सांगितले, असा आपल्यासाठी तळहातावर शीर घेऊन झुंजणारा आपला राजा
त्यांच्या सहकार्यांचं हृदय मन आभाळासारखं झालं नसतं तरच नवल आहे. अक्षरशः महाराजांनी चमत्कार घडवला. अफजल खानाचं पारिपत्य केलं महाराजांनी आणि पन्हाळगडावर मोठ्या चतुराईनं सुटका करून घेतली. जवळजवळ अशक्य वाटत होती. शिवभारतामध्ये उल्लेख आहे, एक मुंगी आत जाणार नाही, एक मुंगी बाहेर येणार नाही, असा घट्ट वेढा पन्हाळगडाला सिद्ध जव्हरनी घातलेला होता. आणि महाराजांनी युक्तिप्रयुक्तीनं आपली सुटका करून घेतली. शिवाय नाविकाला त्यांनी आपल्यासारखा सजवला. त्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. काल आपण पाहिलं, तळागाळातली सगळी माणसं स्वराज्यासाठी प्राण द्यायला पुढे आली. कोणी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, कोळी असो, साळी असो, माळी असो, महार असो, मांग असो, चांभार असो, नाभिक असो, 12 बलुत्यातली सगळी माणसं उभी राहिली इरेसरीनं झुंजायला. अरे असा राजा ईश्वराच्या कृपेनं आपल्याला लाभला. आणि म्हणून आभाळ एवढी मन करण राजांच्या मागे त्यांचे साथीदार गेले. राजांची गुणवत्ता, त्यांचे सद्गुण, त्यांनी धारण केलेली जीवनमूल्य अशी होती की जी अगोदर कोणी पाहिलेलीच नव्हती, कधी अनुभवलेलीच नव्हती. असा सच्चारित्र्य, असा पुण्यश्लोक नेतृत्व असलेला राजा, असा नेता, असा राष्ट्रीय पुढारी कोणी पाहिलेलाच नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की सगळे मावळे, सगळे सरदार, सगळे अमात्य मंत्री, सुरनीस असोत, वाकनीस असोत, कारखानीस असोत, फडणवीस, कोणीही असोत, सगळ्यांनी राजासाठी जणू आपल्या पंचप्राणाची आरती हातामध्ये घेतलेली होती. आणि राजानं सांगितलं, आज्ञा करावी, केव्हाही प्राणाहुती द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडला. या वेळेला 1658-59 मध्ये आपल्याला माहिती आहे, 21 जुलै 1658 औरंगजेबाने आपल्या सगळ्या भावंडांचा निकाल लावला. मुरादाला पकडलं, विषप्रयोग करून मारलं, शुजाला वनवास घडवला, दाराची धिंड काढली आणि त्याचं मस्तक धडा वेगळं करून टाकलं. हा इतिहास काल आपण पाहिला. 21 जुलै 1658 मध्ये त्याच्या ताब्यामध्ये दिल्लीचं तख्त आलं. आणि 5 जून 1659 या दिवशी त्यांनी स्वतःला सिंहासनाधीश्वर मोगल सत्तेचा म्हणून घोषित केलं. 5 जून 1659. शिवाजी प्रत्येक वेळेला औरंगजेबाला पुढे जाऊन सरस ठरला. औरंगजेबाचा राज्याभिषेक 5 जून, शिवाजी महाराजांचा 6 जून पुढे झाला. पण नंतर 6 जून एक दिवस चढता वाढता. काय गंमत आहे, इतिहासामधले असे योगायोग पाहिले की मनाला मोठं आश्चर्य वाटून जात. महाराजांनी एक आपला वकील पाठवलेला होता, सोनाजी पंत नावाचा. आणि तो पाठवल्यानंतर औरंगजेबाला इतका आनंद झाला की आदिलशहाशी भांडणारा हा शिवाजी आपल्याशी मात्र चांगला वाटतं असं त्याला वाटलं. आणि शिवाजीला त्यांनी पोशाख सुद्धा पाठवून दिलेला होता. पुढे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जुन्नर लुटलं, अहमदनगर फस्त करून टाकलं, त्यावेळी शिवाजी काय चीज आहे हे औरंगजेबाच्या बरोबर लक्षात आलं. शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढा फोडून बाहेर पडले आणि झपाट्यानं निघून गेले विशाळगडावर. तिथला वेढा फोडला आणि पुन्हा तिथे विशाळगडाला वेढा पडण्याच्या अगोदर खाली असलेल्या सूर्यराव सुर्वे, जसवंतराव आणि सिद्धी मसूद आणि त्याचे हपशी यांचा वेढा त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला. महाराजांनी प्रचंड विजय मिळवला. रक्त किमान सांडलं गेलं, बाजी प्रभूंचं अर्घ्य द्यावं लागलं, हा भाग वेगळा. पण प्रत्यक्ष समोरासमोर लढाई न करता महाराजांनी अत्यंत चातुर्याने आपली सुटका करून घेतली. ही वार्ता ज्या वेळेला विजापूरला पोचली त्यावेळेला आदिलशहाचा जळफळाट झाला. त्याने एक भयानक पत्र लिहिलं सिद्धी जोहरला, तू पापी आहेस, हरामखोर आहेस, शिवाजी महाराजांच्याकडून लाच घेतलीस, अफाट पैसा घेतलास आणि त्यांना जायला वाट करून दिलीस, ते सगळं धन आणून पहिल्यांदा विजापूरच्या शाही खजिन्यामध्ये जमा कर. फार वेडवाकडं पत्र होतं. त्याचा परिणाम असा झाला की सिद्धी जोहरनी बंड केलं. त्या संपूर्ण गोटामध्ये आदिलशहाचे जे ध्वज होते ते त्यांनी काढले, सगळे विजापूरचे फाडून टाकले, त्याच्या चिंध्या केल्या आणि त्यांनी सगळा आपला मुलुख
गिरीचा जो साहित्य संग्राम होता तो आवर्ता घेतला, सैन्य एकत्र केलं आणि त्यांनी ठरवलं आता परत जायचं. यावेळेला शिवाजी महाराजांनी एक गंमत केली. त्यांनी त्र्यंबक भास्करांना एक खलिता पाठवला आणि त्या खलित्यात लिहिलेलं होतं, इकडे राजकारण बहुत आहे, तेव्हा पन्हाळा सिद्धीजवळच्या स्वाधीन करावा. काय महाराजांची दूरदृष्टी होती नंतर लक्षात येईल. आणि खलिता वाचल्यावर त्र्यंबक भास्करांना अत्यंत वाईट वाटलं की अरे आपण सुद्धा किल्ला झुंजवला असता आणि कदापि माघारी दिला नसता, पण महाराजांचाच आदेश आहे, आता काय करणार. ते गड उतरून खाली आले आणि सिद्धीजवळ एवढा निवळलेला होता, त्यांनी अत्यंत प्रेमानं त्र्यंबक भास्करांची भेट घेतली. किल्ला त्र्यंबक भास्करांनी त्याच्या हवाली केला. विजापूरच्या आदिलशहाला काहीही न कळवता हा सिद्धीजवळ त्याची सगळी फौज घेऊन माघारी वळला आणि महम्मद नूर कडे माघारी निघून गेला. महम्मद नूर म्हणजे आजचं कर्नूल, काल आपण त्याचा उल्लेख केला. कर्नूलला तो परत गेला आणि तो इतका निराश झालेला होता की एवढी मेहनत आपली सगळी वाया गेली आणि विजापूरच्या आदिलशहानी आपल्याला द्रोही ठरवून टाकलं. स्वामी द्रोही ठरवून टाकलं, आपल्याला ठपका दिला आणि वेडवाकड पत्र लिहिलं. याची बोज त्याच्या मनामध्ये राहिली. पुढे विजापूरच्या आदिलशहानी एक वेडावाकडा प्रकार केला आणि तो वेडावाकडा प्रकार म्हणजे कर्नूलला असलेल्या सिद्धी जोहरला आपल्या माणसाच्या माध्यमातून विष दिलं आणि त्याला मारला. या सगळ्या सुलतानांची परंपरा ही भाऊ आणि वडिलांना भाऊ आणि वडील म्हणायला हे तयार नसत, मग बाकी वजीर वगैरे यांची काय. कोणाचा हात तोडावा, कोणाचे डोळे फोडावेत, कोणाचा विनाश करावा, कोणाला तुरुंगामध्ये टाकावं, येन केन प्रकारेनं गादी आपल्याला प्राप्त करावी, असा सगळ्या सुलतानांचा भयानक इतिहास आहे. खवास खानला असाच मारला. मुरार जगदेव ज्यांनी आयुष्यभर आदिलशहाची सेवा केली त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले. खान महम्मद वजीरच होता आदिलशहाचा, त्यालाही असंच मारण्यात आलं. आता ताजा फत्ते खानला असाच मारला आणि आता हा ताजा बळी म्हणजे सिद्धी जव्हर तोही मारला गेला. युद्धामधलं रत्न असलेला खरोखर हा सिद्धी पराकोटीचा जिद्दी असलेला तोही परास्त होऊन गेला. राजानंच त्याचा वध करून टाकला. या वेळेला महाराज दौडत 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 निघाले आणि 10 महिन्यानंतर राजगडला परत आलेले आहेत. आऊसाहेबांची भेट महाराजांची जी झाली 10 महिन्यांनी झाली. काय त्या माऊलीला वाटलं असेल. आल्या आल्या महाराजांनी साष्टांग दंडवत घातलं आणि आईच्या चरणांचा स्पर्श केला. त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यातून घळघळा गंगा यमुना वाहिल्या. 2 भयानक प्रसंग त्यातून आपला पुत्र बाहेर पडला. मृत्यूच्या ओठावर महाराज चाललेले होते, अक्षरशः मृत्यूच्या ओठावर, आणि प्रत्येक वेळेला मृत्यूवर त्यांनी मात केली. त्या शिवरायाला आपल्या हृदयाशी पोटाशी धरताना जिजाऊ आऊसाहेबांना केवढी धन्यता वाटली असेल, करा कल्पना. या वेळेला जावळीच्या खोऱ्यामध्ये एक पापी मनुष्य आपलं तोंड लपून हिंडत होता, खंडोजी खोपडे. ज्या वेळेला आदिलशहाची फरमान आली त्यावेळेला स्वराज्याशी द्रोह करून हा खंडोजी खोपडे कोणाला जाऊन मिळाला होता? अफजल खानाला. कारण आता स्वराज्य नक्की बुडणार त्याची खात्री झालेली होती. पण घडलं उलटच. अफजल खान मारला गेला आणि त्याचा सगळा गोठ सफा करून टाकला. प्रचंड युद्ध सामग्री शिवाजी महाराजांना मिळाली. खंडोजी आता जातो कुठे? तोंड दाखवायला त्याला जागाच राहिली नाही. शिवाजी महाराज रुद्रासारखे कठोर आहेत आणि त्यांचं अनुशासन त्याहून कठोर आहे हे खंडोजी खोपड्याला नक्की माहिती होत. उतरवळी बाजारवाडी ही त्याची वतनाची जागा होती. त्याच्या परिसरामध्ये जंगलामध्ये लपून लपून हा सगळीकडे हिंडत होता आणि मनामध्ये येत होता आता काय करावं म्हणजे शिवाजी राजा आपल्याला माफ करेल. शेवटी त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. त्यांनी असं ठरवलं की हैबतराव शेळमकरांच्याकडे जायचं. हैबतराव शेळमकर आणि खंडोजी खोपडे यांचं नातं जावई सासऱ्यांचं होतं आणि म्हणून तो एके दिवशी गुप्तरीतेनं हैबतराव शेळीमकरांना भेटला. हे शेळीमकर महाराजांच्या अगदी विश्वासातले सरदार आणि प्रतापगडचं युद्ध झालं त्यावेळेला त्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवलेला होता. महाराजांना त्याची जाणीव होती पूर्णपणे.
आणि म्हणून महाराजांनी शिळीमकरांची पाठ थोपटली ती, त्यांचं फार कौतुक केलेलं होतं. त्या महाराजांच्या विश्वासातले शिळीमकर आहेत. आपलं नातं त्यांच्याशी जावई सासरे असंच नातं आहे. म्हणून खंडोजी खोपडे हैबतराव शिळीमकरांच्याकडे गेला आणि एकांतात त्यांनी मसलत केली आणि तो म्हणाला, कसंही करावे पण शिवाजी राजांच्याकडून महाराजांच्याकडून मला अभय द्यावे. हैबतराव शिळीमकरांचा थरकाव झाला, कारण शिवाजी राजा शासनाला, शिस्तीला, अनुशासनाला किती कठोर आहे हे त्यांना पूर्ण माहिती होतं. त्यावेळी ते म्हणाले, खोपडे हे शक्य नाही आहे. महाराज कसे आहेत आपल्याला माहिती आहे आणि महाराजांच्या समोर माझं तोंड सुद्धा उघडलं जाणार नाही. इतका महाराजांचा सगळ्यांना धाक आहे, माझ्या हातून हे होणे नाही. तरी सुद्धा खोपडे हट्ट धरून बसले, काय वाटेल ते करा पण तुम्ही महाराजांची समजूत घाला. आता हैबतराव कात्रीत सापडले. एकीकडे महाराज आणि एकीकडे सासऱ्याला जपायचे. आता करायचं काय? खंडोजी खोपडे तर वारंवार येऊन विनवण्या करतायत, काय वाटेल ते करा पण माझे प्राण वाचवा. शेवटी हैबतराव शिळीमकरांच्या मनामध्ये एक कल्पना आली. आज सुद्धा तसंच करतात माणसं. हैबतराव शिळीमकर उठले आणि कान्होजी जेध्यांकडे गेले. कान्होजी जेधे म्हणजे काय, केवढा अधिकार होता की केव्हाही मध्यरात्री आपण महाराजांना उठवावं असा अधिकार कान्होजी जेध्यांना होता. आणि असा पराक्रम प्रतापगडच्या युद्धामध्ये गाजवलेला होता, तोड नाही त्याला. तेव्हा शिळीमकर उठले हैबतराव आणि कान्होजी जेध्यांकडे गेले आणि कान्होजी जेध्यांच्या कानावर ही वार्ता घातली. कान्होजी म्हणाले, काय खंडोजी खोपडा जिवंत आहे अजूनही? ते म्हणाले, कान्होजी अजून जिवंत आहेत खोपडे आणि तोंड लपून जावळीच्या जंगलामध्ये हिंडतायत. आपण काहीही करा पण महाराजांच्यासाठी शब्द टाका, रदबदली करा खोपड्यांसाठी. त्यावेळी कान्होजी जेधे म्हटले, हे होणे नाही. महाराजांचं अनुशासन फार कठोर आहे आणि हैबतराव तुम्हाला ते माहिती आहे, मी कसा शब्द टाकू? त्यावेळी खंडोजी खोपडे जसे हैबतरावांच्या मागे लागलेले होते तसे हैबतराव कान्होजींच्या मागे लागले. आज सुद्धा राजकारणात ते प्रयोग होतात. असं मध्यस्थ कोणाला तरी घालावं, रदबदली करावी. ज्याला न्याय द्यायला पाहिजे त्याला द्यायचं नाही, भलत्याच्या मागे लागायचं. बुद्धदेवानी राजीनामा दिला नाही तरी चालतं. नंदीग्रामचं एवढं युद्ध झालं तरी त्यांच्या मागे वृत्तपत्र लागत नाहीत. पण गुजरातमध्ये खुट्ट झालं की नरेंद्र मोदींचं रक्त हवं असतं सगळ्यांना. अरे, भारतामधलं 1 क्रमांकाचं राज्य ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं तो पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे. ते राहिलं बाजूलाच. उत्तर प्रदेशामध्ये चिंधड्या झाल्या काँग्रेसच्या, पण सोनिया गांधी काय सांगतात की नरेंद्र मोदी पोलिसांना त्रास देतात गुजरातमध्ये. केवढं आश्चर्य आहे. देशामध्ये काय वाटेल ते चालतं, नवल करण्यासारखं आहे. आणि हिंदू इतका तुटला फुटलेला आहे, कसली एकजूट पाहिजे आमच्या विरुद्ध कोण बोलायचं धाडस करतं, दुबळ्याला कोण विचारतं. समर्थ म्हणाले तसं धकाधकीचा मामला कोण पुसे अशक्ताला. धकाधकीचाच मामला आहे राजनीती राजकारण म्हणजे. अशक्ताला कोण विचारतं? हैबतरावांनी मागे इतकं टुमणं लावलं कान्होजी जेध्यांच्या मागे. शेवटी कान्होजी म्हणाले, प्रयत्न करतो. हैबतरावही जवळचे, खोपडेही जवळचे, सगळी मावळातून आलेली माणसं, बरोबरीने वाढलेली, शेजार असलेले. नाईलाज झाला, म्हणाले करतो प्रयत्न आता. आणि एके दिवशी सदरेवर अशा गप्पा चाललेल्या असताना कान्होजी नाईक जेधे गेले. मुजरा घातला महाराजांना. महाराजांनी बोलवले, यावं यावं नाईक, बसावं. बसले कान्होजी जेधे. विषय कसा काढायचा, छाती धडधडत होती. अरे बापरे, महाराजांच्या जवळ कसं बोलायचं. पण वडीलकीचा अधिकार होता आणि म्हणून बोलले, महाराज खंडोजी खोपडा जिता है. महाराजांची भिवई जरा वाकडीच झाली, कपाळावरच्या गंधाला आठ्या पडल्या. मग तर कान्होजी जेधेनी पटकन सोंगठी पुढे सरकत, लई पश्चाताप झालाय. कान्होजी स्वतः सांगतायत, खोपड्यांना लई पश्चाताप झालाय, तेव्हा महाराज आता त्यांना अभय द्यावे. महाराज कृपा करावी, अभय द्यावं. आणि काय करावं, त्यांना राजगडावर मुजऱ्याला यायची अनुमती द्यावी, अनुज्ञा द्यावी.
महाराज एकदमचे उसळले, क्रोध दाटला मुखावर आणि महाराज म्हणाले, तो हरामखोर, स्वराज्याशी द्रोह करणारा तो हरामखोर खोपडा, ज्याला वतन नव्हतं त्याला वतन आम्ही दिलं, स्वराज्यामध्ये प्रतिष्ठापना त्याची आम्ही केली, शिक्का कट्यार त्याला आम्ही दिले, वतनाचा मुलूक आम्ही त्याला तोडून दिला, आणि त्या हरामखोरांनी स्वराज्याविरुद्ध तुमच्या आमच्या विरुद्ध हातामध्ये तलवार धरावी आणि स्वराज्यावर घाव घालावा, आणि नाईक तुम्ही त्यांची रदबदली करता. घाम फुटला कान्होजी नाईकांना, अक्षरशः घाम फुटला. इतके शिवाजी महाराज संतापले. तरी मान खाली घालून म्हणाले, किती झालं तरी आपलाच मनुष्य आहे, चुकला, आमचे शेजारीच आहेत. आणि खरोच खोपडे आणि जेधे शेजारी शेजारी असत, एकेकाळी मधून विस्तव जात नसे, एकमेकाचे मुडदे पाडत असत. आता स्वराज्य आलं, वातावरण पालटलं आणि कान्होजी नाईकांनी लावूनच धर लागले, महाराज काही करा, माझ्यासाठी करा, एवढ्यासाठी मी रदबदली करतो, आपले पाय धरतो व खोपड्याला अभय द्यावे. महाराज मनातून फार नाराज झाले. अरे कान्होजींना सुद्धा आपलं मन कळू नये. शेवटी महाराजांनी नाईलाजाने म्हटलं, ठीक आहे, खोपड्यानं येऊ दे मुजऱ्याला. आणि कान्होजींना एवढा आनंद झाला, मनामध्ये मावे ना, आणि तसे भराभरा गेले. हैबतरावांनी निरोप दिला, शिळीमकरांना बोलावलं आणि सांगितलं, महाराजांनी मान्यता दिली, खोपड्यानं जंगलातून बाहेर काढा, मुजऱ्याला येऊ दे. आणि शिळीमकरांना इतका आनंद झाला, नातच ना जवळचं, सासरे जावई असल्यामुळे. आणि शिळीमकर म्हणाले, खोपड्यांना या आता, महाराजांनी आज्ञा दिलेली आहे, जावा मुजऱ्याला, जावं राजगडावर. तेव्हा हा खंडोजी खोपडे निघाला. छाती धडधड धडधड उडत होती. काय महाराज कसे वागतील, काय करतील माहिती नव्हतं. आणि तो मुजऱ्याला आला आणि मान खाली घालून उभा राहिला, मुजरा केला. शिवाजी महाराजांच्या नजरेला नजर द्यायची हिंमतच नव्हती. असा तो काही वेळेला मुजऱ्याला आला आणि एके दिवशी राजगडावर आला आणि शिवाजी राजांनी नुसतं पाहिलं मात्र त्याच्याकडे, त्याच्या अंगाला कापरच भरलं. आणि महाराजांनी एकदम आपल्या सैनिकांना सांगितलं, या हरामखोराला कैद करा, पकडा. पकडलंही त्याला, ढालाही आले आणि तो मुजरे घालायला लागला, ओरडायला लागला, वाचवा, माझे प्राण वाचवा. ढालाही त्याला पकडला. आणि शिवाजी महाराज इतके संतापलेले होते. शिवाजी महाराज म्हणाले, ज्या पायाने तो स्वराज्यावर चालून आला आणि ज्या हाताने त्यांनी तलवार स्वराज्याविरुद्ध धरली, त्याबद्दल त्याला शास्त करा. आणि राजांनी आज्ञा दिली, शिवरायांनी त्या खंडोजी खोपड्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला, तलवारी खाली तोडला, शास्त केले त्याला. शिवाजी महाराजांचं अनुशासन असं कठोर होतं. स्वराज्य द्रोह करणाऱ्याला, राष्ट्रद्रोह करणाऱ्याला, स्वामीद्रोह करणाऱ्याला क्षमा नाहीच. उजवा हात तोडला खंडोजी खोपडेचा आणि डावा पाय तोडला. ही वार्ता सगळा गड स्तब्ध होऊन गेलेला होता. महाराजांचं अनुशासन काय आहे, शिस्त काय आहे, सगळ्यांना बरोबर कळलेली होती. रांझ्याच्या पाटलाचा चौदंडा केला तेव्हापासून आतापर्यंत महाराज कसे वागले हे महाराजांच्या गोठातल्या प्रत्येकाला माहिती होतं. अरे हा तर पुण्यश्लोक राजा, इथे अपराधाला क्षमा नाहीच. कान्होजी नाईक जेधे नाही वार्ता कळली. ते रुसले, रागावले. राजांनी आपल्याला शब्द दिला आणि कसा काय फिरवला आणि धावून आले गडावर. नाराज होते. महाराजांना म्हणाले, महाराज आपण शब्द दिलात आणि खंड्याला शास्त केलात. महाराज म्हणाले, नाईक तो हरामखोर, स्वराज्यद्रोही, स्वामीद्रोही, राष्ट्रद्रोही, केवळ तुमचा शब्द म्हणून त्याला जिता सोडला, अन्यथा त्याला मृत्यूदंडच दिला असता. नाईक आपण समजावून घ्या. शिवाजी राजांनी इतकं सुंदर समजावून सांगितले, काय सांगायचं आपल्या. महाराज म्हणाले, नाईक असा स्वामीद्रोही केलेला अस्तनीतला निखारा तसाच ठेवला तर स्वराज्यामधल्या प्रत्येकाला वाटेल इथे कसंही वागलं तरी चालतं. अपराध केला, स्वराज्यावर घाव घातला
तरी सुद्धा इथे क्षमा होऊ शकते, अपराध्याला इथे शासन होऊ शकत नाही. नाही आपण तर आम्हाला तीर्थरूपांसारखे, पण स्वराज्याला जर अनुशासन ठेवलं नाही तर स्वराज्य वाढावं कसं सांगा. नाही आपणच सांगावं. खंड्याला शास्त केलं ते योग्य आहे की नाही ते आपणच सांगावं. आणि कान्होजी नायकांचं हृदय भरून आलं आणि ते म्हणाले, नाही रे राजा, तू केलंस ते बेस केलंस. आहा, आत्ता रागावलेले नाईक त्यांना इतकं मनावर पटलं, नाही रे राजा, तू बेस केलास. जे स्वामीद्रोही आहेत त्यांना असं शास्त केलं पाहिजे. अनुशासनाची चौकट पराकोटीची घट्ट असली पाहिजे, ती अनंतपट झाली. खंडोजी खोपड्याला जे शास्त केलं महाराजांनी, त्याला जी शिक्षा दिली, कुणाची पुढे हिंमत झाली असेल की राष्ट्रद्रोह करावा आणि स्वराज्यद्रोह करावा मनामध्ये. आणि शेवटी कौटिल्य काय सांगतं, राजापासून सामान्य प्रजाजनापर्यंत प्रत्येकाला भीती असते, ती राजदंडाची असते. आणि तो राजदंड न्यायाधीशाच्या हातामध्ये असतो. पूर्वीची आपल्याकडे पद्धत फार छान होती. राज्याभिषेक झाला रे झाला की राजा राजसभेमध्ये तो उभा राहायचा आणि म्हणायचं, अदंड्योहम, मला दंड करेल, मला शास्त करेल असा कोणी नाही. त्यावेळेला न्यायाधीश उभा राहायचा आणि त्याच्या हातामध्ये न्यायदंड असे आणि सर्व राजसभेमध्ये सांगायचं, राजन दंड्योसी, तुला राजदंड हा न्यायदंड तुझ्या डोक्यावर पडू शकतो, लक्षात ठेव. जोपर्यंत सदाचारानं नीतीनं वागतोयस तोपर्यंत तुला कोणी काही करणार नाही. पण जर तुझ्या हातून काही गैरप्रकार झाला, हा न्यायदंड तुझ्या मस्तकावर कोसळल्याशिवाय राहणार नाही. काय अनुशासन आहे. असा राजा असल्यानंतर स्वराज्याचं अनुशासन का बरं राहणार नाही. आज आपण इतकं भ्रष्ट राजकारण पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. आम्ही एक निवडून गेलेल्या खासदारांचं भाषण ऐकलं होतं. आम्ही महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेला आणि निवडून गेले खासदार आणि पहिलं भाषण त्यांनी काय केलं, बंधू भगिनीनो आता काय म्हटले, आमची मज्जाच मज्जा. अरे तुम्ही मज्जाच मज्जा करावी म्हणून का तुम्हाला निवडून दिले. आता म्हटले काय इमानाने जायचं, दिले ना इमानाने आहे. यांच्या स्वभावातलं इमान गेलं. आता ते फक्त इमान दिसायला लागले त्यांना. काय महाराजांनी अनुशासन घालून दिलं. तर पुढे आपल्याला प्रसंग सांगणार आहे काही काही राजांच्या चरित्रामधले. मंत्रिमंडळामधल्या सरसेनापती असं, सबनीस असं, सुरनीस असं, कोणालाही क्षमा राजांनी केव्हा केलेली नाही आहे. इतकं अनुशासन कठोर आहे. राजांचं हे अनुशासन पाहून ना जिजाऊ साहेबांना गहीवर आला. अफजल खान रूपी महिषासुर राजांनी मारला, पन्हाळगडावर सुटका झाली आणि राजाची कीर्ती अशी पसरली. आहा, राजा असावं तर असा, नेता असावं तर असा, योद्धा असावं तर असा. आणि आऊसाहेबांनी घाईघाईनं आवातन पाठवलं. आवातन म्हणजे निमंत्रण. कोणाला पाठवलं, त्या कालखंडामध्ये जो प्रख्यात शाहीर होता त्या शाहिराला पाठवलं. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, प्रसंगाशिवाय परिचय नाही. प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. प्रसंगाने महाराजांचा परिचय झाला, त्यांचा पराक्रम असा की अन्य लोकांनी त्यांचे पवाडच गावेत. असे चमत्कार घडवले की अनेक जण साष्टांग दंडवत घालून शरण आले. आणि प्रख्यात शाहीर अज्ञानदास धावून आला. त्याचं नाव अज्ञानदास बरं का. म्हणजे मी अज्ञानी आहे असं तो स्वतःला म्हणून घ्यायचा, पण असा सुंदर पवाडा गायचा. सगळे त्याचे साथीदार राजगडावर सदरेवर आले आणि त्याला तो जो दरबार भरलेला होता राजसभेमध्ये, त्याला एक विशेष नाव होतं, जखम नाम्याचा दरबार. म्हणजे अफजल खानाच्या युद्धामध्ये किंवा पन्हाळ्याच्या युद्धामध्ये जे जखमी झाले, जे मारले गेले, त्यांना परमवीर चक्र, वीरचक्र देण्यासाठी ती सभा भरलेली होती. नावं वेगळी आहेत आजच्यापेक्षा, पण भावार्थ तोच आहे. ज्यांनी अलौकिक पराक्रम गाजवला त्यांची सरफराजी करण्यासाठी, त्यांना इनाम देण्यासाठी, बक्षिसी देण्यासाठी जी सभा भरवली जात असे त्या कालखंडामध्ये त्याला जखम नाम्याचा दरबार म्हणत. आणि महाराजांनी तो भरवला आणि मग अज्ञानदासांनी पोवाडा गायलाय तिथे.
11 चौकाचा मोठाच्या मोठा पोवाडा आहे. आणि राजाचं यश गाईन म्हणून त्यांनी गायला प्रारंभ केला. यश जगदंबेचे तुळजा प्रसन्न शिवरायाला. आहा, काय म्हणतोय तो. आणि खरोखर त्यांनी वर्णन असं करून ठेवलेलं आहे की जिजाऊच्या पोटी हा जणू काही अवतारच जन्माला आला. खरोखर अवतार जन्माला आला. हा पोवाड्याचा एक वाज वेगळाच आहे बघा. खडा सण्णकन डफावर थाप पडली की अक्षरशः बाहुस्फुरण पावायला लागावेत. कोणीतरी असे तुणतुण मागे वाजत असतं, टाळ मागे खिणखिणत असतात आणि शाहीर हातामध्ये डब घेऊन वाजतो. दिमडी घेतलेली मागे साथीदार उभे असतात. अशी खडी वाद्य आहेत. आम्ही तर लहानपणी ऐकलेले आहेत. हे काही नाही, ध्वनिक्षेपक नाही, ध्वनिवर्धक नाही. 5-5 हजार समाज आणि शेवटपर्यंत खणखणीत ऐकूयाच असे पोवाडे ऐकलेले. आणि त्या गणेशाला वंदन करून प्रत्येक हा अज्ञानदासासारखा शाहीर पोवाडा गायला प्रारंभ करतो. असा त्यांनी रंग भरला की एकमेकाला टाळ्या दे, एकमेकाच्या मांडीवर थाप मारत सगळे खुश झालेले सरदार अमात्य हा अज्ञानदासाचा पोवाडा ऐकत होते. आणि शेवटी सांगता करताना यश जगदंबेचे तुळजा प्रसन्न शिवरायाला हे ज्या वेळेला म्हटलं त्यांनी, त्यावेळेला आनंदाची लहर सगळ्या संपूर्ण दरबारामध्ये उमटली. इतकी माणसं प्रसन्न होऊन गेली सगळी. इतका आनंद सभेमध्ये दाटला. आणि पोवाडा संपवता त्या अज्ञानदासानी अशी युक्ती केली. तो समारोप करताना म्हणाला, अंगद हनुमान जैसे रघुनाथ आला. अंगद रघुनाथ, अंगद हनुमंत जैसे रघुनाथ आला, तैसे जेधे बांधल शिवरायाला. असं म्हटल्यावर जे टाळी कडाडली सभेमध्ये. बांधल जेधे कोण? कान्होजी नाईक जेधे, ज्यांनी अपरंपार पराक्रम करून खानाचा गोट बुडवला होता. आणि हिरडस मावळातले बांधल देशमुख जे बाजीप्रभूचे सगळे सहकारी होते, पावनखिंडीमध्ये सिद्धी मसूदची 3000 फौज 300 मावळ्यांनीशी ज्यांनी अडवली. थर्मापिल खिंडीचं यश सुद्धा फिकं पडावं असा पराक्रम स्वतः बाजीप्रभूंनी गाजवला. ते जेधे आणि बांधल. अंगद हनुमंत जैसे रघुनाथ आला, तैसे जेधे बांधल शिवरायाला. आनंदाची टाळीच कडाडली. महाराज आणि जिजाऊ आऊसाहेब इतके प्रसन्न झाले. भरभरून धन दिलेले त्या अज्ञानदासाला. आणि त्याची युक्ती असते घेण्याची बरं का. शाहीर ज्या डफावर थाप मारतो तो डफ उलटा करतो समोर धरतो. त्यात भरभरून धन राजा घालत असतो, अशी पद्धत आहे. आणि ते मिळालं. अज्ञानदास प्रसन्न झाला. आणि शिवाजी महाराजांनी एकेकाचं इतकं कौतुक करून टाकलं की त्याला तोड नाही. खरोखर महाराजांनी प्रत्येकाला भरभरून दिलं. कोणाला हत्ती दिला, कोणाला काही घोडे असे अबलख वारू देऊन टाकले, कोणाला पागा छोटीशी निर्माण करून दिली, कोणाला पालखीचा मान दिलाय. महाराज एक एक माणसाची पारख अशी करत असत. कोणाला तोडे दिले, कोणाच्या हातामध्ये सोन्याचं कड घातलं, कोणाच्या पायामध्ये तोडा घातलेला आहे, कोणाला अलंकार दिले, कोणाला बाजूबंद दिलेले आहेत. आणि जे सैनिक मारले गेले ते त्यांची घरं राजांनी वडिलांच्या मायेनं सांभाळली, आऊसाहेबांनी आईच्या मायेनं सांभाळलेली आहेत. कसं वाटलं असेल प्रजाजनांना. आजपर्यंत हेच पाहिलेलं होतं. कोणीही आक्रमकांनी यावं, घरं तुडवावीत, स्त्रियांवर अत्याचार करावेत, खणती लावावी, धन पळवून न्यावं, याच्यापेक्षा काही दिसायचंच नाही. आणि आज राजा आम्ही स्वराज्यासाठी झुंजलो तर एवढी सरफराजी करतो, आपल्या ओटीमध्ये भरभरून घालतो. आहा, काय एकेकाचं मन भरून आलं. आणि जे मारले गेले पुन्हा त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतो. राजा असावा तर असा असावा. धन्य धन्य वाटलं सगळ्यांना. आणि राजांनी दरबार संपताना, जखमनाम्याचं दरबार, राजसभा ज्या वेळेला संपली त्यावेळेला संपण्या अगोदर एक कौतुक केलं. त्या तपकामध्ये विशेष अलंकार, भरजरी वस्त्र, एक रत्नजडित तलवार, खडगा असं ठेवलेलं होतं. आणि कुजबूज चालली ती राजसभेत, कोणाला मिळणार कोणाला मिळणार. तलवारीचा मान, पहिलं मान म्हणून ते ताट, ते तबक द्यायचं होतं. आणि सगळा दरबार आतुरतेनं वाट पाहत होता. आणि शिवाजी महाराजांनी एकदम कान्होजी नाईक जेध्यानं हाक मारली, नाईक यावं पुढे. आणि कान्होजी नाईक जेध्यानं पुढे बोलवलं. आणि महाराजांनी
कारण कान्होजी नाईक जेधेनी अपरंपार पराक्रम प्रतापगडच्या युद्धामध्ये गाजवलेला होता, तेव्हा तलवारीचा पहिला मान कान्होजी नाईक जेध्यांना दिला. काय नायकांचं मन भरून आलं असेल कान्होजी नाईक जेध्यांचं. 70ला आलेला हा म्हातारा जणू काही त्याला नवीन तारुण्याचं वरदान प्राप्त झालं. निळोपंत मुजुमदार 77 वर्षांचे होते आणि महाराज म्हणाले, पंत आता लेखणीचा मनसुबा करावा. त्यावेळेला 77 वर्षाचे निळोपंत मुजुमदार म्हणाले की अजी साहेब, अजी कामाचे दिवस आहे, ती लेखणी काय, तलवारीचा मनसुबा सांगावा. 77 वर्षाचा वृद्ध म्हणतोय कामाचे दिवस आहेत. आज तरुणांना 1.5 तास प्रवचनाला ताट बसता येत नाही बरं का, आणि 77 वर्षाचा हा वृद्ध म्हणतोय अजी कामाचे दिवस आहे, ती मला सांगा, तलवार चालवतो. 77 वर्ष अजून दांडपट्टा चालवायची ताकद आहे म्हणतो. काय माणसं भारावली गेली असते. पुढे हे तलवारीचा पहिला मान कान्होजी नाईक जेध्यांकडून घेऊन बांदल देशमुखांना दिला. आणि त्यावेळी महाराज म्हणाले, आपण जसे प्रतापगडच्या युद्धाच्या वेळेला अलौकिक कर्तृत्व गाजवलं, तसा पराक्रम बाजीप्रभू पडले, पण हिरडस मावळातल्या बांदल देशमुखांनी काय पराक्रम गाजवला. कान्होजी नायकांचं मन आभाळ एवढं होतं, ते म्हणाले ती मंडळी आहेतच तशी, हा पराक्रमाला तलवारीला तिखट आहेत. मग महाराज म्हणाले, आपल्याला जसं त्यावेळेला पहिलं पान दिलं, आता तसं पहिलं पान बांदल देशमुखांना द्यायची इच्छा आहे. अगत्य. एका क्षणामध्ये कान्होजी जेधे नाईक म्हणाले, अगत्य, आता तुझं सरकार पाडतो असं म्हणाले नाहीत मनात. पहिला मान माझा काढून घेतोस काय, आता तुलाच पालथा घालतो. काय माणसं भारलेली होती. अशी माणसं ज्या वेळेला भारली जातात त्यावेळेला राष्ट्र निर्माण होतं. एवढा अद्वितीय पराक्रम केला, एवढं धवल यश मिळवलं. महाराज काय शांत राजगडावर बसले नाही, नेताजीला बरोबर घेतला आणि नवीन पराक्रमासाठी शिवाजी महाराज बाहेर पडले. यावेळेला 77,000 घोडदळ, 35,000 पायदळ, 400 हत्ती, अगणित सेवक, उंटांची प्रचंड संख्या असलेला शाहिस्त खां हा औरंगाबादहून निघाला. औरंगजेबाच्या आज्ञेने एकच आज्ञा होती, शिवाजीला स्वराज्य सकट समूळ बुडवावे. तो जो निघाला 14 दिवसांनी अहमदनगरला येऊन पोहोचला. आपण कल्पना करा, 1,00,000 - 1,25,000 फौज आहे. या 1,25,000 फौजेला प्रत्येक दिवशी खायलाच किती लागत असेल, किती घोडे, 400 हत्तींना किती खायला लागत असेल. आणि हे सगळं पुरवायचं कोणी? आमच्या माणसांनी. मुजरे घालायचे लाचारपणे, आमच्या शेतात शेतकऱ्यांनी राबायचं आणि सगळं धान्य खायला पुन्हा त्या आक्रमकांना द्यायचं. एका दिवशी 1,00,000-1,50,000 फौजेला काय लागत असेल, करा कल्पना. इतके घोडे, इतके हत्ती, इतके उंट, किती चारा लागत असेल, किती स्वयंपाकी लागत असतील, किती तंबू मुक्काम पडला म्हणजे घालावे लागत असतील. या सगळ्यांची सोय कशी करत असतील. अहमदनगरला यायला या शाहिस्ते खानाला 14 दिवस लागले आणि त्याच्यानंतर अहमदनगरवरून तो पुण्याकडे आला आणि त्याला मनामध्ये अत्यानंद होत होता, शिवाजीच्या पुण्यामध्ये घुसता येईल आपल्याला. आला, खरोखर पुण्याच्या दिशेने आला. मार्ग त्यांनी थोडा वेगळा घेतला होता. अगोदर तो जेजुरी शिरवळकडे गेला आणि तिथली ठाणी भरा 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 त्यांनी जिंकून घेतली. राक्षसासारखी ताकद होती. आणि तो नवीन वर्षामध्ये म्हणजे 3 मार्च 1660 चैत्री पाडवा होता, त्याच्यानंतर तो आला आणि 5 मार्चला त्यांनी या पुण्यामध्ये प्रवेश केला. तोपर्यंत महाराजांच्या छोट्या छोट्या टोळ्यांनी इतकं भंडावून त्याला सोडलेलं होतं. नगरपासून पुढे त्याला पोचायला, पुण्याला पोचायला 9 दिवस लागले. नवे खेड शिवापूर पासून, शिवापूरला आलेला होता, खेड शिवापूरला, जेजुरीला गेलेला होता, तिथपासून पुढे यायला सासवड घाट ओलांडून लाल महालापर्यंत यायला 9 दिवस लागले त्याला. इतके त्याच्यावर तेजाचे हल्ले या मावळ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी केले. मग त्याच्या लक्षात आलं आता एका जागी स्थिर व्हावं आणि म्हणून तो पुण्यामध्ये आला. ज्या लाल महालामध्ये शुभंकरोती गायलं गेलं,
ज्या लाल महालामध्ये प्रातस्मरण म्हटलं गेलं, जगदंबेचा उदोकार ज्या लाल महालामध्ये सदैव जागला, जिथे गोंधळ्यांनी जगदंबेचा गोंधळ घातला, ये जगदंबे गोंधळ आला म्हणून शिवाजी महाराज आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या समोर हा गोंधळ सादर केला. जिथे गीतेचा पाठ म्हटला गेला, जिथे उपाध्यायांनी षोडश उपचार पूजा जगदंबेची केली, त्या लाल महालामध्ये जोडे वाजवत वाजवत हा शाहिस्ता खात आला. जिथे अत्यंत परम पावन असं वातावरण होतं, तिथे दारूचे प्याले भरायला लागले आणि तिथे मांसाहार शिजवायला प्रारंभ झाला. भयानक या पुण्याच्या परिसरामध्ये घडायला लागलं. 1.25 लाखाचा गोट डेरा या पुण्याच्या परिसरामध्ये पडला. शिवाजी महाराजांनी यावेळेला आपली ढाल वळवली, ती कोकणाकडे वळवलेली होती आणि महाराज दौडत दौडत निघाले, कोकणामध्ये उतरले. पहिला आता त्यांना हा समाचार घ्यायचा होता सूर्यराव आणि जसवंतरावाचा, ज्यांनी सिद्धी जवाहरला मदत केली. ती विशाळगडाला वेढा घातलेला होता आणि स्वराज्याविरुद्ध महाराजांच्या विरुद्ध झुंजलेले होते. त्यांच्या विरुद्ध तेव्हा शिवाजी महाराज पहिल्यांदा निघाले. जसवंतराव आपलं ठाण टाकून पळूनच गेला. तो इतका घाबरला, महाराजांच्या विरुद्ध झुंजायची त्याची ताकदच नव्हती. महाराजांनी आपली ढाल वळवली आणि शृंगारपुरावर चाल करून आले महाराज. त्यावेळेला सूर्यराव इतका घाबरला, त्यांनी एक आपला वकील पाठवला आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, महाराज मला क्षमा करावी, यापुढे स्वराज्याला मी मदत करायला तयार आहे. मी आपला क्रीतपुत्र आहे. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला दास जणू काय. मी आपला क्रीतपुत्र आहे, माझे प्राण आपण वाचवावे. राजे शक्यतो आपली माणसं सगळी जपत असत. 96 कुळीच्या किती मराठ्यांनी महाराजांना साथ दिली, एकदा इतिहास काढून वाचला पाहिजे. अफजल खानाच्या गोटामध्ये तर महाराजांचे चुलतेच होते. मंबाजीराजे भोसले शिवाजी राजांच्या विरुद्ध लढलेले, शहाजी राजांचे चुलत भाऊ मारले गेले. आपतेष्ट मंडळी 96 कुळीची किती झगडली महाराजांच्या विरुद्ध, मनाला आश्चर्य वाटतं खरोखर. सूर्यराव शरण आला, महाराजांनी त्याला अभय दिला आणि महाराजांनी आपली ढाल जी वळवली ती थेट राजापूरकडे. जुना हिशेब सगळा चुकता करायचा होता. राजापूरमध्ये आले, भराभरा खंडणी गोळा करायला प्रारंभ झाला आणि महाराजांनी घोड्याला टाच दिली. मागे त्यांचे काही महत्वाचे सरदार होते, बरोबर सेना होती आणि महाराज विजेसारखे येऊन राजापूरमध्ये असलेल्या ब्रिटिशांच्या वखारीवर कोसळले. हेनरी रिव्हिंग्टन ज्यांनी युनियन जॅक लावून ब्रिटिशांचं निशाण फडकवून सिद्धी जोहरला मदत केली, ती अणुस्कुऱ्याच्या घाटामधून तोफा आणलेल्या होत्या आणि शत्रूला मदत केली. ती महाराजांना वचन दिलं तर स्वराज्याविरुद्ध झुंजणार नाही आणि तरी झुंजलेला होता. मुसलमानांना मदत केली, ती आदिलशहाला मदत केली, ती महाराज कोसळलेच. हेनरी रिव्हिंग्टनला पकडला, फिलिप गिफर्डला पकडला, रिचर्ड टेलरला पकडला, त्याचा एक दुसरा भाऊ होता त्याला पकडला, सॅम्युअलला पकडला, बर्नार्डला पकडला. सगळे जेवढे तिथे ब्रिटिश अधिकारी होते त्या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी कैद केलं. सगळा त्यांचा जेवढा तिथे जामानिमा होता फस्त केला. धनधान्य सगळं लुटून घेतलं तिथलं आणि स्वराज्यामध्ये जमा केलं. त्या कैद्यांची 2 ह्याच्यामध्ये विभागणी केली. निम्म्या लोकांना सोनगडावर पाठवलं, निम्म्या जणांना वासोटा किल्ल्यावर. अंधार कोठडीत दामले सगळ्यांना. हेनरी रिव्हिंग्टनला आता कळलं शिवाजी राजा म्हणजे काय प्रकरण आहे. थरथर थरथर ब्रिटिश कापायला लागलेले होते. राजांना पूर्ण कल्पना होती गोचडी सारखे आहेत, गाईच्या आचळावर बसतील पण दूध प्यायला आवडणार नाही, रक्तच पितील गाईचे, असले हे भयानक आहेत. शिवाजी राजांना पूर्ण कल्पना होती आणि म्हणून शिवाजी राजांनी कौतुक असं केलं की शिवाजी राजांनी ती वखार खणून काढली. राजापूरची नामोनिशाण ठेवलं नाही ब्रिटिशांच्या वखारीच, इतकं उद्ध्वस्त करून टाकलं. राजांनी वाटेमध्ये दालवेश्वरचं दर्शन घेतलं. राजा पुण्यश्लोक, राजा अस्तिक्य भाव असलेला, राजा आपल्या देवतांच्या पुढे शरणागत होणारा, दाभोळला गेलेत, दालवेश्वराला साष्टांग प्रणिपात केला आणि महाराज जे दौडत आले. एक अद्वितीय स्थळ कोकणामध्ये चिपळूण जवळचं आहे. महाराज आले आणि त्यांनी तिथे दर्शन केलं. कुणाचं? परशुरामाचं.
शस्त्र आणि शास्त्र याचा अद्वितीय संगम झालेला. म्हणाल तर शास्त्र आहे, म्हणाल तर खांद्यावर धनुष्य, पाठीवर भाता आणि हातात परशु आहे. 21 वेळेला उतल्या मातलेल्या क्षत्रियांना ज्यांनी कंठस्नान घातलं तो भारतीय संस्कृतीचा, हिंदू धर्माचा 6वा अवतार. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, 6वा परशुराम. चिरंजीव अवतारापैकी एक. त्या परशुरामाच्या मंदिरात महाराज आले आणि त्यांनी दर्शन घेतलं. पूजा बांधली आहे परशुरामाची. काही तिथे मुलूक तोडून दिलाय. उदंड तिथे दानधर्म महाराजांनी केला आणि त्याच्या पूजेची यथायोग्य व्यवस्था केली. माणसं इतकी घाबरलेली होती. महाराजांनी अभय दिलं, सांगितलं स्वराज्याला कोणी एके विषयीची चिंता न करणे, मंदिराला यापुढे तोशिष लागणार नाही. आणि म्हणून महाराजांनी आपलं सैन्य तिथे ठेवलं. परशुरामाची अत्यंत मनोभावे पूजा स्वतः शिवाजी महाराजांनी केली. संगमेश्वरला पिलाजीराव सरनाईक आणि तानाजीराव मालुसरे यांना शिवाजी राजांनी ठेवलं. का? कोकणातला काही मुलूक परशुरामापर्यंतचा सुखरूप असावा म्हणून शिवाजी राजांनी तानाजीरावांना मागे ठेवलं. ह्या वेळेला आदिलशहाचं एक पत्र कोणाला गेलं असेल? ते गेलं सूर्यराव सुर्वेला. आणि कान उघाडणी केलेली होती, हजेरी घेतली ती. तो आमचा दुष्ट शत्रू कोकणात उतरलाय आणि तू हात बांधून बसलाय, जा सैन्य घेऊन. गुलामगिरी इतकी रक्तात भिनलेली होती. मी तुमचा क्रीत पुत्र आहे म्हणणारा हा सूर्यराव सुर्वे उठला आणि तानाजीराव मालुसरेंच्या गोठावर त्यांनी अचानक हल्ला केला संगमेश्वरला. बुद्धी किती माणसाची भ्रष्ट झालेली असते गुलामगिरीमुळे, त्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण. आणि पिलाजीराव सरनाईक युद्धाचा फारसा अनुभव नव्हता, त्यावेळी घाबरून पळायला लागले. त्या तानाजीरावांनी 4 ढांगात त्यांना गाठलं, पकडलं, उचललं, खांद्यावर घेतलं. अवाढव्य देहयष्टी असलेले तानाजीराव ते आणलं, एका दगडाला शेल्याने बांधून घातलं. पिलाजीराव म्हटले काय करता? ते म्हणाले थुत, मराठ्यांची अवलाद सांगता आणि घाबरून पळता, आता बघा पराक्रम कसा करायचा असतो. आणि तानाजीरावांनी जे ढाल तलवार घेऊन युद्धामध्ये उडी घेतली, काल भैरवासारखी हर 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 महादेव. आणि सूर्यरावाला इतका झोडपलाय की तो पळून गेला. शिवाजी राजांना ज्या वेळेला ही वार्ता कळली त्यावेळेला महाराजांनी 15,000 फौज घेतली आणि महाराज शृंगारपुरावर चालून आले. चालून आल्यानंतर भेदरलेला सूर्यराव पळूनच गेला. त्याची थांबण्याची हिंमतच नव्हती. तरी महाराजांनी एक संधी दिली अजून स्वराज्यामध्ये. पण हे पापी, हे स्वामीद्रोही, बुद्धिभ्रष्ट झालेले, त्यांना स्वराज्याकडे वळायची बुद्धी झाली नाही. आणि महाराज आत आले आणि जी बसायची जागा होती सूर्यरावाची त्याच्या राजसभेमधली लाथ घालून उद्ध्वस्त केली. सिंहासन पालथी घालून टाकली. अशी जे स्वराज्यद्रोही होते त्यांना पालथ घातला. डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये, येई रुद्रा. तसे खरोखर महाराज आले. शिवशंकरा शशिशेखरा, डमरू सहित ये, नभ आंदोळता ये, तम संहारा. असेच महाराज प्रकट झाले. काळोखामध्ये विजेचा लखलगाट व्हावा, स्तंभ फुटावा आणि नरसिंहानं प्रगट व्हावा, तसे महाराज प्रगट झाले. 1658 प्रतापगडाचं बांधकाम झालं. 1659 10 नोव्हेंबर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी महाराजांनी अफजल खानाचं पारिपत्य केलं. महाराजांच्या मनामध्ये आलं की अरे सारखं तुळजापूरला लांब जाता येत नाही, मग काय करावं? स्वराज्यातच एखाद्या गडावर तुळजाभवानीची स्थापना करा. आणि म्हणून त्यांनी आपला एक प्रतिनिधी हा लांब पाठवला. कुठे? देवीची मूर्ती, जगदंबेची, तुळजाभवानीची मूर्ती घडवण्यासाठी. कुठे पाठवलं असेल? नेपाळमध्ये पाठवलं. का? नेपाळमधून गंडकी नदी वाहते आणि अतिशय सुंदर नदी, निसर्गाचं वरदान लाभलेली नदी. या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की या नदीमध्ये मूर्ती घडवायच्या शिळा अप्रतिम सापडतात. आणि म्हणून गंडकी नदीतून रामाजी दत्तोनी त्या कालखंडात महाराष्ट्र कुठे, नेपाळ कुठे, तिथपर्यंत हा गेला आणि त्यांनी एक शिला पारखून आणली. शिळेंचे सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. एकाला
पुरुष शिला म्हणतात, एकाला स्त्रीलिंगी शिला म्हणतात आणि एकाला नपुसक शिला म्हणतात. आपली जेवढी मंदिरं मोठी बांधलेली आहेत त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या शिळांचा प्रयोग केलेला आहे. भारतीय तीर्थक्षेत्र मंदिर आपला जो खंड आहे 5वा, त्या सगळ्याचं विवेचन आलेलं आहे. गंडकी नदीतली ती शिळा त्यांनी पारखून आणली आणि एका अखंड शिळेतून जगदंबेची तुळजाभवानीची प्रतिमा कोरून काढण्यात आली. आणि जुलै 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगदंबेची तुळजाभवानीची स्थापना जुलैच्या मध्यावर इसवी सन 1661 आनंदानं, उत्साहानं आणि पराकोटीच्या आस्तिक्य श्रद्धा निष्ठा भावनेनं प्रतापगडावर केली. प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते असं जिचं वर्णन प्रत्यक्ष समर्थ रामदासांनी केलेलं आहे, ती ही जगदंबा. समर्थ रामदास या सगळ्या स्वराज्याच्या वर्धिष्णू लेखाला साक्षी आहेत. ज्या मोऱ्यांचं पारिपत्य केलं शिवाजी महाराजांनी, त्यावेळेला समर्थ रामदास शिवथर घळीमध्ये बसून दासबोध सांगत होते आणि त्यांचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी लिहून घेत होते. ज्ञानासह प्रचिती प्रबोध ज्याच्यामध्ये जिथे नवविधा भक्तीची उकलण केलेली आहे असा तो अद्वितीय दासबोध स्वतः समर्थ सांगत होते. आणि दीपाच्या उजेडामध्ये कल्याण स्वामी, पहाटेच्या कोवळ्या किरणांच्या उजेडामध्ये शिवथर घळीमध्ये कल्याण स्वामी लिहून घेत होते, त्याची नक्कल करत होते. आपल्याला माहिती आहे का की शिवथर घळीपासून वरच्या बाजूला चंद्रराव मोऱ्यांचा वाडा आहे. किती जवळ आहे? एक हाक मारली तर ऐकू जाईल एवढा जवळ आहे. समर्थ रामदास इतके सावधान आहेत, इतके दक्ष आहेत की महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या भूमीमध्ये काय काय चाललं या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. इतकं बारीक लक्ष आहे त्यांचं. आणि म्हणून महाराजांचा जो उद्योग चाललेला होता, मोऱ्यांना पालथ घालायचा, त्याच्याकडे शिवाजी महाराजांचा जो उद्योग चाललाय त्याकडे समर्थांचं बारीक लक्ष होतं. समर्थांनी संपूर्ण भारतामध्ये 1100 मठ निर्माण केले, 1100 महंत निर्माण केले, मारुतीची उपासना सांगितली, तुळजाभवानीची पूजा सांगितली, सगळ्याचं अधिष्ठान म्हणून प्रभू रामचंद्रांचं दैवत दिलं. काय घडवलं नाही. मेलेला समाज या राखेतून समर्थ रामदासांनी पुन्हा निर्माण केला. धन्यता वाटते मनामध्ये. म्हणावं असं वाटतं, चरिताचा तव शब्द सूर रे अमृतात न्हाला, उभविलेस तू राखेतून या समर्थ राष्ट्राला. समर्थ राष्ट्राला महाराजांचं स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं, याची देही याची डोळा ज्यांना पाहण्याचं भाग्य लाभलं ते समर्थ रामदास. आनंदवन भुवनाचं स्वप्न साकारलेलं पाहून आनंदानं गरजलेले समर्थ रामदासाच निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून या श्रीमान योग्याचं कौतुक गाणारे समर्थ रामदासच. आज पंडितांच्या मध्ये वादंग आहे, विद्वानांच्या मध्ये, की समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यात भेट कोणत्या वर्षी झाली. किंबहुना असे जे वादंग करतात त्यांनाच विद्वान म्हणतात बरं का. ज्ञानेश्वर 1 का 2 का 3 असंही म्हणणारी माणसं आहेत की अनुभवामृत लिहिणारे वेगळे, ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे, अभंग गाथा त्यांची लिहिणारे वेगळे, सगळे वेगळे असं म्हणणारे सुद्धा विद्वान पुण्यामध्ये आहेत, खरोखर आहेत. 22 कोसामध्ये जो सगळा इतिहास घडला तो काही समर्थांनी या डोळ्यांनी पाहिला नसेल. पुढे आपण उलगडा करणार आहोत. पण एवढं सूत्र लक्षात ठेवा की समर्थांनी शिवरायांची सगळी कारकीर्द आणि सगळा पराक्रम याची देही याची डोळा पाहिलेला होता. आणि समर्थांची काय उत्कट प्रीती आणि भक्ती समर्थांच्यावर होती याचं काही दिग्दर्शन आपण पुढल्या काही प्रवचनामध्ये करणारच आहोत. 1663 साल उजाडलं आणि महाराजांनी ठरवलं आता फांद्या किती वेळ तोडायच्या, मुळावरच घाव घातला पाहिजे. कारण या शाहिस्ते खानाने कारतलब खानाला कोकणामध्ये पाठवून दिला होता.
कल्याणकडे जा, चौलकडे जा, भिवंडीकडे जा, कोकणात उतरा, शिवाजी राजाची ठाणी मारा. आणि तो जो कारतलब खान निघाला, प्रचंड दळबार बरोबर घेऊन निघाला, तो कसा गेला माहिती असेल आपल्याला. तो पुण्याहूनच निघाला, लोणावळ्याला आला, लोहगडला आला, आणि तिथून कोकणात उतरायची जागा आहे उंबरखिंडीतून, तिथून तो तुंगारण्यामध्ये उतरलेला होता. हा सगळा प्रवास उंबरखिंडीचा आणि तुंगारण्याचा अवघड होता. कारतलब निघाला, त्याच्यावर कोण कोण आहेत, किती सेना आहेत, सगळी वार्ता शिवाजी राजाला अगोदरच कळलेली होती. महाराजांनी जगदंबेला मुजरा घातला, आऊसाहेबांच्या चरणावर मस्तक ठेवला, आणि महाराजांनी नेताजी पालकरला बरोबर घेतलं, आणि महाराज दौडत दौडत निघाले. त्या तुंगारण्यामध्ये अशा जागी त्या कारतलब खानला अडवला. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, आणि वरून महाराजांचे सैनिक झोडपून काढतायत त्यांना. इतके मोगल त्याच्यामध्ये मारले गेले. त्यावेळेला माहूरची उदाराम राजांची पत्नी, उदाराम राजे गेलेले होते, त्यांची पत्नी रायबागन म्हणजे राजव्याघ्री अशी जिला किताबत मिळालेली होती. कोणी दिली ती? औरंगजेबाने. ती स्त्री त्या कारतलब खानाबरोबर होती, माहूरची, रेणुका मातेची भक्त, पण सेवा मात्र कुणाची करत होती? पराकोटीचं दुर्दैव आहे, सेवा मात्र मोगलांची करत होती. ती रायबगन कारतलब खानाला म्हणाली, खान साहेब तुम्ही कुठे आलात? या मृत्यूच्या मुखामध्येच येऊन पोचलेला आहात. आता जर शरणागती पत्करली नाहीत, इथून सुटका नाहीच. तुमच्या आमच्या साईड गोट समोर बुडेल. आत्ताच्या आत्ता वकील पाठवा, पांढरं निशाण दाखवा आणि शरणागती पत्करा. कारतलब खानाला दुसरा काही पर्याय उरला नाही. वकील पाठवला, आणि त्या वकिलाने जे दर्शन घेतलं शिवाजी राजांचं, ते अद्वितीय होता. असा तेजपुंज पुरुष आपल्या घोड्यावर बसलेला, वर जिरेटोप आहे, त्याच्या आतून चिलखत घातलेलं, साखळ्या बाहेर डोकावत आहेत, अंगामध्ये जड असा झगा घातलेला, आत चिलखत आहे, कमरेला भवानी तलवार आहेत, आणि आजूबाजूला ताठ मानेना त्यांचे सगळे सैनिक अंगरक्षक उभे आहेत. आणि वकिलांनी मुजरा केला, गुडघे टेकले, आमचे प्राण वाचवा, जुनं नातं कसं आहे सगळं सांगायला प्रारंभ केला. प्राणावर बेतलं त्यावेळेला नातं आठवलं. शिवाजीराजांनी क्षमा केली. एका अटीवर आणलेलं सगळं साहित्य तर ठेवान चालायला लागा. वाट करून दिली, आणि प्रचंड युद्ध साहित्य महाराजांच्या हाती लागलं. या वेळेला महाराजांनी पुन्हा आक्रमण केलं, आणि चौल कल्याण जवळ नामदार खान नावाचा एक बलाढ्य सरदार येऊन पोचलेला होता. त्यालाही महाराजांनी झोडपून काढलं, यथेच्छ झोडपला. कारतलब खान पराभूत झाला, नामदार खान पराभूत झाला. मध्यंतरी चाकणचा म्हणजे संग्रामदुर्गाचा संग्राम झाला. पण बघू, जमलं उद्या वेळ मिळालं तर सांगूया. पण महाराजांनी ठरवलं की फांद्या तोडण्यात काही मजा नाही, आता मुळावरच घाव घातला पाहिजे. म्हणून महाराजांनी एक डाव ठरवला, अतिशय अवघड. महाराजांचे सगळेच डाव अवघड, पण नियोजन महाराजांचं असं असे की त्याला तोड नाही, कुठेही छोटी फट सुद्धा राहू नये, इतकं सुंदर नियोजन छत्रपती शिवराय करत असत. ज्याला जे जे काम नेमून दिले त्यांनी ते चोख करावी, अशी कठोर आज्ञा शिवरायांची असे. आणि जर कोणी पालन केलं नाही तर त्याची शिक्षा त्याला केली जाईल. शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की 400 मावळे घ्यायचे, आणि लाल महालावर छापा घालायचा, आणि शाहिस्तेखानाला मारायचं. आपण नुसती मनाशी कल्पना करा, 1.25 लाख फौज पुण्यामध्ये आहे. वाटेमध्ये 100 पहारे आहेत. त्या सगळ्या पहाऱ्यानं ओलांडून जायचं, आपली ओळख पटवत आत जायचं, त्या लाल महालामध्ये प्रवेश करायचा. त्या लाल महालात प्रवेश केल्यानंतर शाहिस्तेखान कुठे आहे ते शोधून काढायचं, त्याच्यापर्यंत पोचायचं, त्याला मारायचा, आणि पुन्हा सुखरूप बाहेर पडायचं, आणि सिंहगडावर यायचं. किती सोपं आहे नाही? 400 मावळ्यांनिशी कसा विचार महाराजांच्या मनामध्ये आला असेल. पण महाराजांचे डाव खरोखर अवघडच. महाराजांनी 400 मावळे घेतले, आणि आपले 2 बालमित्र घेतले. एकाचं नाव चिमणाजी देशपांडे, आणि दुसऱ्याचं नाव बाबाजी देशपांडे. बापूजी मुदगल देशपांडेंची दोन्ही मुलं.
महाराजांचं बालपण जे लाल महालामध्ये गेलं ना, त्यावेळी त्यांचे खेळगडी होते दोघे, चिमणाजी आणि बाबाजी. या तिघांना लाल महालाची खडानखडा बातमी होती, खडानखडा जागा माहिती होती. कारण आयुष्याचा काही भागच तिथे गेलेला होता महाराजांचा. खोलीन खोली, दालन दालन, वीट न वीट, सगळा परिसर माहिती होता. हा एवढंच माहिती नव्हतं अफजल हा शाहिस्ते खान कोणत्या खोलीत आहे, एवढं माहिती नव्हतं. ते जाऊन त्याला शोधावं लागणार होतं, मग मारता आलं असतं. महाराजांनी ठरवलं जायचं. मुहूर्तही असा नामी निवडला, रमजानचे दिवस होते, त्यामुळे सगळ्यांचा उपवास असे. महिनाभर संध्याकाळी जेवायची माणसं सगळी, त्याच्यामुळे दिवसभर उपवास, संध्याकाळी जेवली, रात्री डाराडूर. तेव्हा महाराजांना हे बरोबर माहिती होतं. किती बारीक नियोजन महाराज करत असतील, खरोखर पाहण्यासारखं आहे. आणि महाराजांनी मुहूर्त काढला दिनांक 8 एप्रिल 1663, चैत्र शुद्ध अष्टमी, म्हणजे आदला दिवस रामनवमीचा. आणि महाराज निघाले. कुठे जायचं, कसं जायचं, सगळं ठरलेलं होतं. पोशाख बदलला आणि सैनिक जसं असं बांधतात तोंडाला, तसं बांधलं सगळ्यांनी. ओळखता तर येता कामा नये, कारण महाराजांना पाहिलेली काही मंडळी, काय धाडस होतं, महाराजांना पाहिलेली मंडळी होती आणि तरी महाराजांनी धाडस केलं. कुठे कोणी थांबायचं सगळं ठरलेलं होतं. सर्जेराव जेधे, कान्होजी नाही, जेध्यांचा मोठा मुलगा बाजी जेधे, त्याला किताबत होती ना सर्जेराव जेधे, त्याला एक विशिष्ट जागा नेमून दिली ती की महाराजांचा घोडा घेऊन तिथे तयार राहायचं. त्या घोड्यावर बसून महाराज पळून जाणार होते सिंहगडाकडे, यशस्वी माघार यायची होती. आणि बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे महाराज हे सगळे निघाले. आणखीन काही सांगा ती मंडळी आहे, एक 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 पहारा ओलांडून आज जात आहेत, प्रत्येक ठिकाणी अडवण्यात. कोण कुठे निघाला होतात, तर ही सगळी मंडळी बेमालूम उत्तर द्यायची. कटकाचे पाहेरे, कटकावर पहाऱ्याशी गेलो होतो, आत निघालो, जावा. ओळखपत्र काही सगळ्यांच्या जवळ नव्हती. महाराजांच्या स्वराज्यामध्ये असा कठोर नियम असे, कागदपत्र सही शिक्क्याचा असेल तर ठीक, नाहीतर आत प्रवेश नाहीच. याचं प्रत्यंतर चिंचवडच्या देवानी घेतलेलं आहे. पुढे मी एक प्रसंग सांगेन. तिथे कोणाला क्षमा आणि विशेष सवलत नाही. आम्ही अगदी राजाचे गुरु आहोत, म्हणून गुरुला सुद्धा सही शिक्क्याचं पत्र नसेल तर राजाच्या गुरुला सुद्धा क्षमा नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की प्रत्यक्ष राजाला सुद्धा सही शिक्क्याचं कागदपत्र असल्याशिवाय गडाचा दरवाजा संध्याकाळनंतर उघडत नसत. एक प्रसंग पुढे सांगणार आहे, ज्या वेळेला आग्र्याहून सुटका प्रसंग येईल त्यावेळेस सांगेन की महाराजांना सुद्धा किल्लेदारांनी गडाचा दरवाजा उघडला नाही. एकच विचारलं, आऊसाहेबांच्या शिक्क्याचं किंवा तुमच्या शिक्क्याचा कागद आहे का, बोला, असला तर उघडतो दरवाजा, नाहीतर दरवाजा उघडत नाही. कारण महाराज तुमचंच शासन आहे, मी उघडला दरवाजा तर माझं मस्तक माराल, जमणार नाही, गडाचा दरवाजा उघडणार. इतकं कठोर शासन शिवाजीराजांनी घालून दिलेलं होतं. त्या तुलनेने इथला कारभार जरा ढिला होता पुण्याचा. 1.25 लाख फौजेमधून एक एक टप्पा ओलांडून आत जात आहेत कटकाचे पहारेकरी. म्हणजे गस्त घालणारे जे लोक असतात त्यांना कटकाचे पहारेकरी म्हणतात. तेव्हा कटकाचे पहारेकरी आहोत, आता आत निघालो, खान साहेबांचा हुकम आहे म्हणून निघाल. असं करत करत वाट काढत ही माणसं कशी गेली असतील, मन आश्चर्याने खरोखर थक्क होता. त्यात सुद्धा 2 तुकड्या केल्यात आणि महाराजांच्यावर फक्त 200 मावळे होते. पोशाख जरा पालटलेले सगळे त्यातले, कारण शाहिस्ते खानाच्या फौजेमध्ये असंख्य मराठी सरदार होतेच, त्याच्यामुळे कोणाला संशयाचं कारणच नव्हतं. एक एक टप्पा ओलांडून ही सगळी मंडळी आतमध्ये जाऊन पोचली. आत पोचल्यानंतर लाल महालाजवळ पोचले आणि लाल महालाची बित्तम बातमी महाराजांना होती. त्या लाल महालाच्या बाहेर या अफजल खानाने, या शाहिस्ते खानाने काय केलेलं होतं, भटारखाना तयार केलेला होता. तिथे पाणी साठवलेलं होतं, अन्नधान्याचा साठा तिथे केलेला होता आणि तिथे खानाचं विशेष जेवण तयार करण्यात येत असे. महाराज आणि त्यांचे सगळे साथीदार आले. खड्ग प्रत्येकाच्या जवळ होतं, कारण प्रत्येक सैनिकाजवळ असे
कोणी अडवायचा ते काढून घ्यायचा प्रश्नच नव्हता. आले आणि सगळेजण पहिल्यांदा भटारखान्यात घुसले. कारण महाराजांनी वार्ता काढली ती कुठून काढली असेल मनाला आश्चर्य वाटतं. जिथे तो भटारखाना होता त्याला लागून ना एक छोटी दिंडी होती, पूर्वी रिकामी होती, तिथून लाल महालात आत जाता येत असे. ती दिंडी आता त्या शाहिस्ते खानाने विटा घालून बंद करून टाकलेली होती. कारण त्याला लागून त्यांनी जनानखाना ठेवलेला होता, म्हणून ती दिंडी बंद करून घेतलेली होती. ही सगळी वार्ता शिवरायांना होती. महाराजांचं गुप्तहेर खातं काय अफाट असेल आपण कल्पना करा. गुप्तहेर म्हणजे राजाचे डोळे असतात. ज्याचे हे डोळे प्रबळ तो राजा पराकोटीचा यशस्वी होतो. कीचकानं सैरंद्रीचा म्हणजे द्रौपदीचा अपमान केला राजसभेमध्ये. त्यावेळेला विराट राजा म्हणायला लागला सैरंद्रीला, कारण ती द्रौपदी हे माहितीच नव्हतं. तो म्हणाला, सैरंद्री तुमचा पूर्व पक्ष काय उत्तर पक्ष काय मला माहिती नाही आहे. त्यावेळेला सैरंद्रीने जे तेजस्वी उत्तर दिले ती म्हणाली, राजा सिंहासनावर बसतोस आणि तुझे डोळे म्हणजे गुप्तहेर तुला काही सांगत नाही. हे तुला जर माहिती नसेल आणि तुझा सरसेनापतीच अन्याय करणार आहे हे तुला माहिती नसेल तर राजा सिंहासनावर बसायचा तुला अधिकार नाही, खाली उतर. राजे लोक किती जागरूक असले पाहिजे ते सैरंद्रीने द्रौपदीने विराटाला जाणून त्याची करून दिलेले. इथे गुप्तहेर म्हणजे राजाचे डोळे. महाराजांनी सगळी वार्ता जाणून घेतलेली होती. भटारखान्यात शिरले त्यावेळेला रात्रीची जेवण, कारण मध्यरात्रीचा मुहूर्त शोधलेला होता. बऱ्याच जणांची जेवण झालेली होती, काही जणांची व्हायची होती. भांडी स्वच्छ करायचं काम चाललेलं होतं आणि नाईलाज होता. महाराजांनी सगळ्या आचार्यांना मुक्ती देऊन टाकली. दुसरा मार्गच नव्हता. सगळ्यांचा वध केला, कारण आत घुसायचं होतं. भटारखान्यातले आचार्य मारण्यात आले आणि जी दिंडी बुजवण्यात आलेली होती ती कुठे आहे ते सगळ्यांना माहिती होती. माणसं आली आणि ती दिंडी खोदायच्या कामाला प्रारंभ झाला. विटा घालून ती बंद केली. ती सहजा जशी तुटणं अवघड होतं, पण बरोबर पहारी आणलेल्या होत्या, तलवारी धारदार होत्या. त्यांनी त्या विटा पाडायचं काम सुरू झालं आणि त्याचा आवाज मागच्या बाजूला आतल्या दालनामध्ये झोपलेल्या एका नोकराच्या कानावर झाला. तो घाबरला, तसाच उठला आणि पळून गेला. एकदम कुठे गेलाय पळत पळत तो शाहिस्ते खानाकडे गेला आणि त्यांनी घाईघाईने उठल. मध्यरात्र ओलांडलेली होती. साखर झोपेमध्ये खान होता. तो इतका संतापला, तो म्हणाला, एवढी खुडबुड झाली म्हणून मला उठवलंस? उंदीर असतील उंदीर, जा झोपून टाक. मग खानी झोपला पुन्हा. त्याला माहिती नव्हतं डोंगरातले खरंच उंदीर आले. आणि शेवटी अर्धा पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर ती सगळी दिंडी पाडली, वाट तयार केली, विटा तोडल्या फोडल्या, आत जायला वाट झाली आणि माणसं आत घुसली. शिवाजी महाराज अंधळी कोशिंबीर खेळले. आता सगळीकडे अशा वरांड्यामध्ये दालनामध्ये पलिते लावलेले होते, त्याचा उजेड दिसत होता. जनानखाना एक कळलेलं होतं, कारण चिकाचे पडदे लावलेले होते. त्याच परिसरामध्ये कुठेतरी हा शाहिस्तेखाना असणार हे नक्की होतं. सर्रकन भवानी तलवार बाहेर पडली. महाराजांच्या कमरेला जी भवानी तलवार म्यानामध्ये होती ते खड्ग बाहेर आलं. बाबाजी चिमणाजींनी तलवारी बाहेर काढल्या आणि मावळे धावायला लागले. आज जे सैनिक आले खणाखणीला प्रारंभ झाला आणि किंकाळ्यांनी लाल महाल भरून गेला. आरडाओरडा व्हायला. कळेच ना आतमध्ये हातामध्ये तलवार ढाल घेतलेले सैनिक कुठून आले. कत्तलीला प्रारंभ झाला आणि त्यावेळेला काही जनानखान्यातल्या स्त्रियांनी जवळचे सगळे दिवे फुंकून टाकले. का? वाटाच दिसू नये, आपल्यावर हल्ला होऊ नये. अंधार झाला, त्याच्यात तलवारी गरगर गरगर फिरत होत्या. करा कल्पना की हा किती घातक अवघड डाव होता. न जाणो शिवाजी महाराजांवर एखादी तलवार पडली असती तर त्या अंधारामध्ये त्यांच्या भोवती कोंडाळ करून सैनिक होते, पण महाराजांनी तो चिकाचा पडदा फाडला. यावेळेला शिवाजी महाराजांचे काही साथीदार गेले. दिंडी दरवाजा पुढचा उघडला आणि पुढे वाद्य वाजवणारे लोक होते, घडा चौघडा. त्यांना सांगितलं खान साहेबांची आज्ञा वाजवा. त्यांनी सगळी वाद्य वाजवायला प्रारंभ केला. आतला गोंधळ बाहेर ऐकूच जाऊ नये अशी जणू व्यवस्था केली आणि महाराज तिथे जनानखान्यामध्ये अंतःपुरामध्ये घुसले. अंधळी कोशिंबिरीला अक्षरशः प्रारंभ झाला.
महाराज परस्त्रीचा किती आदर करत असत हे वेगळं सांगायला नको. खाफी खानानी राजांच्या विरुद्ध वाटेल ते लिहिलेलं आहे, पण तो सुद्धा लिहितो परस्त्रीचा माते समान आदर करणारा हा पुण्यश्लोक राजा आहे. पण त्या अंधारामध्ये काही दिसलंच नाही. एका शाहिस्ते खानाच्या एका पत्नीला खूप जखमा झाल्या. एक तर स्त्री अशी सापडली गेली की तिच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. पुढे ते दफनविधीला टोपलीत घालून नेले असा उल्लेख आहे. इतके घाव तिच्यावर पडले, अंधारात कळतच नव्हता. महाराजांनी तो चिकाचा पडदा फाडला. अबू फतेह खान या नावाचा शाहिस्ते खानाचा मुलगा आदलेच दिवशी त्या लाल महालात येऊन दाखल झालेला होता. त्यांनी धनुष्यबाण घेतलं, लांबून तीर मारले. महाराजांची एक दोन माणसं मृत्यू पावली आणि पुढे त्या अबू फतेह खानावर घाव पडले, मारला गेला. शाहिस्ते खान इतका भेदरलेला होता, त्या धनुष्यबाण घेऊन बाण सोडत होता. माझी तलवार द्या म्हणायला लागलेला होता. आणि तेवढ्यात त्याच्या दालनामध्ये शिवाजी महाराज घुसले. साक्षात मृत्यू समोर आला. शेजारी एक छोटी खिडकी होती, त्या खिडकीतून शाहिस्ते खानाने खाली उडी मारली. तेवढ्यात अंधारात ती आकृती दिसत होती. शिवाजी महाराजांनी खडाडकन भवानी तलवारीचा घाव घातला. महाराजांना खात्री होती नक्की हा शाहिस्ते खान मारला गेला असला पाहिजे. आणि महाराज माघारी वळले आणि दरवाजा उघडला. बाहेरची माणसं आत आली आणि महाराजांच्या सैनिकांनी गनिमाया 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 म्हणून आरडाओरडीला प्रारंभ केला. कुठून आला कुणालाच कळेना. त्यांच्यात महाराजांची माणसं मिसळून गेली. कोण आहेत कोणाचा पत्ता कोणाला लागेना. बाहेरून पलित आले, पाहतात तर अनेकांची प्रेत पडलेली होती. एक स्त्री मारली गेली होती, एकेला जखमा झालेल्या होत्या. अबू फतेह खानाचं प्रेत तिथेच पडलेलं होतं. महाराजांनी त्या सगळ्या संधीचा फायदा घेतला. खरं तर ताबडतोब फास आवळायला हवा होता आणि नाकेबंदी करायला हवी होती. कोणाला सुचलंच नाही. सगळ्या गोटामध्ये गोंधळ उडला. त्या संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज, बाबाजी देशपांडे, चिमणाजी या दोघांनाही जखमा झालेल्या होत्या. मारले गेले असते कदाचित, जखमा झालेत. खडगाचे घाव अंगावर पडलेले होते. ते सोसून त्यांनी असं काही शाहिस्ते खानाला शास्त केलं की तोड नाही. महाराज बाहेर पडले. सर्जेराव जेध्यांनी त्यांचा घोडा आणला, ठरलेलं ठिकाण, आणि 200 मावळे, त्या 200 मावळ्यांची मिळाले. पण 200 आता जगलेले नव्हते. त्यांचेही जवळजवळ 44 लोक मारले गेले शिवाजी राजांचे. या अंधळी कोशिंबिरीमध्ये उरलेल्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी एकदम सिंहगडाकडे दौड ठोकली. आणि पाहता पाहता महाराज सिंहगडावर येऊन दाखल झाले. आणि नंतर राजगडावर जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला गेले. ज्या वेळेला राजा आपला एकुलता एक पुत्र निघाला, जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये काय भावना आली असेल की लाख फौजेमध्ये जाऊन आपला पुत्र जाणार आणि त्या शाहिस्ते खानाचा वध करून सुखरूप पुन्हा परत येणार. राजे आले. राजगडावर आनंदी आनंद उसळला एकदम. आणि नंतर मागाहून वार्ता आली. कोणती वार्ता? की शाहिस्ता खान मेला नाही, पण उजव्या हाताची 3 बोट तुटली. महाराजांना अत्यानंद झाला. पहिल्यांदा जरा वाईट वाटलं, अरे हा मरायलाच हवा होता. केवळ 3 बोटावर भागलं, 3च बोट तुटली. शिवाजी, बरोबर आहे. 3 अक्षर, 3 बोट छाटून टाकली. ते म्हणजे जेवताना प्रत्येक घासाला आठवण, जेवणार कसा आता? शिवाजी. भ्रमिष्ठ झालेला होता शाहिस्ते खान. तो शिवाजी कुठून आला? आभाळातून उतरला का पाताळातून वरती आला? अदृश्य होऊन आत आला का पंख लावले उडत आला? भ्रमिष्ठ झाल्यासारखी त्या शाहिस्ते खानाची अवस्था झालेली होती. कुठून आला, कसा आला, कळेच ना. महाराज म्हणाले त्याचं नाव शाहिस्ता खान ठेवलं, मी त्याला शास्त केला आणि त्याचं नाव सार्थ केलं. काय महाराज बोलून गेले. शास्ता खान नाव आहे ना, मी त्याला शास्त केलं आणि त्याचं नाव आज सार्थ झालं. 3 बोट तुटली. सगळी शोधाशोध सुरू झाली. गनिम आला कुठून? मग कळलं शिवाजी राजा आला, अशी बोट तोडून गेला. कुणी त्याला आत घेतला? कोणाचा तरी बकरा करायला पाहिजे म्हणून शाहिस्ते खानानं जसवंत सिंगाला जबाबदार झालं. तुझा गोट ढिला होता म्हणून शिवाजी राजा आत येऊ शकला. 2 दिवस गेले आणि 3ऱ्या दिवशी सगळा चंबुगावाळा आवरून भेदरलेला शाहिस्ते खान पुन्हा सोडून औरंगाबादाच्या वाटेला लागला. किती घाबरला असेल, किती
हृदय त्याचं कंपित झालं असेल. तिसऱ्या दिवशी पुणे सोडून बाहेर पडलाय आणि ही वार्ता औरंगजेबाला कळली. त्यावेळेला तो उन्हाळा होता, मे महिन्याचा, म्हणून काश्मीरच्या थंड हवेत जायला निघालेला होता. आणि त्याला वार्ता कळली की पुण्याच्या लाल महालावर शिवाजीने छापा घातला. शाहिस्तेखानाला शास्त करून उजव्या हाताची 3 बोटं तोडली. घाबरलेला शाहिस्तेखान, औरंगजेबाचा मामा, आता औरंगाबादेकडे परत जायला लागलाय. काश्मीरच्या थंड हवेमध्ये औरंगजेबाची लाही लाही झाली. त्याला कळेच ना, 1.5 लाख फौज बरोबर दिली आणि ऐन गोटाच्या मध्यभागी शिवाजी राजा येतो, छापा घालतो, बोट तोडतो आणि सुखरूपपणा बाहेर पडतो. आता औरंगजेबाला उलगडलं अफजल खान कसा मारला गेला असला पाहिजे. आता त्याला कळलं की इतके गेलेले सरदार शिवाजीच्या विरुद्ध कसे पराभूत होतात. आणि तिथून त्यांनी एक आज्ञा पाठवली. कोणती आज्ञा? पराकोटीची महत्वाची आज्ञा होती की तुम्ही आता औरंगाबादची तुम्हाला सुभेदारी दिलेली होती, म्हणजे दक्षिणेकडची, ती सोडा आणि बंगालला रवाना व्हा. त्यावेळी बंगाल म्हणजे नरक आहे असं सगळ्या सुभेदारांचं मत होतं. खायला प्यायला चंगळ आहे, पण तिथले सगळं वातावरण नरकासारखं आहे असं शाहिस्तेखान म्हणत असे. थोडक्यात औरंगजेबाने हेतुपुरस्सर शाहिस्तेखानाला दक्षिणेच्या सुभेवरून उचलला आणि नरकामध्ये त्याची रवानगी केली. तू इतका मामा नालायक आहेस म्हणून तुझी रवानगी आता नरकामध्ये करतो. बंगालला पाठवलेलं आहे त्याला. मान खाली घालून शाहिस्तेखान बंगालला निघून गेला. 1.5 लाख फौज, कर तलब खान, नामदार खान सारखे बलाढ्य सरदार, रायबागन सारखी राज व्याघरी, एवढं असून खानाचा गोट असा काही उद्ध्वस्त करून टाकला महाराजांनी की सगळ्या मोगल सेनेच्या मनामध्ये भीती वाटावी, धाक वाटावा. आणि म्हणून खाफी खानाने इतिहासात जे लिहून ठेवले की या राजाला नक्की पंख आहेत, हा कुठेही उडत येऊ शकतो, याला अदृश्य होण्याची विद्या आहे, हा आकाशातून जाऊ शकतो, कुठेही उतरू शकतो. खाफी खानाने महाराजांच्या बद्दल भरपूर लिहिलेलं आहे. त्यात हे सगळं तो लिहून गेलेला आहे. महाराजांनी स्वतः आपला जीव धोक्यात घालून हा जो अफाट पराक्रम गाजवला, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना, अमात्यांना, मंत्र्यांना काय वाटलं असेल? एकच वाटलं की अरे तुळजा प्रसन्न शिवरायाला. दैवी शक्ती असल्याशिवाय कोणताही असा महापुरुष असं काही अलौकिक करूच शकणार नाही. हे अलौकिक घडवायच्या पूर्वी 3 एप्रिल 1662 या दिवशी मोरोपंत पिंगळेंना शिवाजीराजांनी पदोन्नती दिलेली होती आणि त्यांना पेशवा केलेलं होतं, पंतप्रधान केलेलं होतं. मोरोपंत पिंगळ्यांनी काय, मोरोपंत पिंगळे बरोबर होते पण लाल महालात त्यांना नेलेलं नव्हतं शिवरायांनी. या मोरोपंत पिंगळ्यांनी सुद्धा राजांच्या खांद्याला खांदा लावून नेताजी पालकर सरनोबतानी घोडदळाच्या आणि पायदळाच्या येसाजी कंकानी राजांच्या खांद्याला खांदा लावून असा अद्वितीय पराक्रम गाजवला की लक्षावधी मुघल सेनेला त्याचा धाक बसलेला होता. स्वराज्य उदंड उदंड फुलून आलेलं होतं. इथल्या स्त्रिया सुखरूप झालेल्या होत्या. आता देवळातले आमचे देव सुद्धा सुखावलेले होते, आनंदलेले होते. स्वराज्यामध्ये सोन्याची कणसं पिकायला प्रारंभ झालेला होता. या दुष्ट शाहिस्तेखाननं उद्ध्वस्त केलेला मुलख पुन्हा सुपीक करायचं काम शिवरायांनी हातामध्ये घेतलेलं होतं. शेतीला प्रोत्साहन दिलेलं होतं. काही ठिकाणी पूल सुद्धा शिवरायांनी निर्माण केलेले होते. काही ठिकाणी छोटं एखादं धरण निर्माण करायचं काम शिवरायांनी हातात घेतलेलं होतं. पाणी अडवा, लोक सुखामध्ये जगले पाहिजे असं चिंतन करणारा, प्रजा कल्याणाचा विचार आपल्या हृदयामध्ये धारण करणारा हा राजा होता. इतक्या आक्रमणामध्ये इतका बारीक विचार शिवराय करू शकत होते. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या धाडसाला, त्यांच्या शौर्य पराक्रमाला खरोखर तोड नाही. शायस्ता खानाला त्यांनी शास्त केलं, सिद्दीजोहरची फजिती केली, अफजल खानाचा स्वतः परामर्श घेऊन त्याला परास्त केला. यश जगदंबेचे तुळजा प्रसन्न शिवरायाला. अज्ञानदास म्हणाला
ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं आणि जगदंबेच्या वरानं स्वराज्य प्रतिदिनी प्रतिक्षणी वर्धिष्णू व्हायला लागलं. त्या स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायाला म्हणून अनंत मुजरे आज घालूया. काय त्याच्या कर्तृत्वाला सीमा नाही आहे. असा अफाट पराक्रम त्यांनी खरोखर गाजवला. उद्या पाहायचं मिर्झा राजा जयसिंग दिलेर खानाचं आक्रमण आणि महाराजांनी आग्र्याहून करून घेतलेली सुटका, ज्याचं वर्णन दी ग्रेटेस्ट एस्केप इन वर्ल्ड हिस्ट्री असं करावं लागेल. जगाच्या इतिहासामधली सर्वश्रेष्ठ सुटका असं ज्याचं वर्णन करावं लागेल, तो सगळा रोमांचकारी इतिहास उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचा. शिवरायांची आरती गायची, त्यांचं ऋण शिरोधार्य करायचं आणि मगच आज काही काल विरमायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.